सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीची प्रचिती तुम्हाला सरकारी कार्यालयातून वारंवार आली असेल. सामान्य नागरिक अनेकदा आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयात खेटे घालत असतात. सामान्य माणसाला 1 मिनिट जरी उशीर झाला तरीही त्याला पुन्हा बोलवलं जातं. हेच प्रशासकीय अधिकारी त्यांना नियमानुसार दिलेल्या वेळेत कार्यालयात हजर राहतात का? याबाबत सांगलीतील काही सजग नागरिकांनी गंभीर आरोप केले. सांगलीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS कार्यालयाला अनेक लाडक्या बहिणी आपल्या समस्या घेऊन येत असतात. दुपारी उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून महिला सकाळी लवकर कार्यालयात पोहोचून आपले काम करण्याचा प्रयत्न करतात. पण आज कार्यालय उघडण्याची वेळ झाली तरीही त्यांना कार्यालयाला कुलूप लागलेलं दिसल्याची माहिती त्यांनी दिली. इथे कशासाठी कुठल्या ऑफिसला आले तुम्ही? लाडक्या बहिणीचं जे काम आहे त्याच्यासाठी मी आलेले आहे. ओके. आणि किती वाजता आलाय तुम्ही? साधारण एक 15 मिनिटं झालं आले. ओके. आता किती वाजले? 10 वाजून 3 मिनिटं. ओके. आणि तरीही हे ऑफिस बंद आहे. चला. 9:45 ही कार्यालय उघडण्याची वेळ असताना आज चक्क 10:20 पर्यंत कार्यालयाला थेट कुलूप असल्याचा आरोप सांगलीच्या सजग नागरिकांनी केलाय. याबाबत त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जाब देखील विचारला. पाहूयात या कर्मचाऱ्यांनी काय उत्तर दिलंय. मी तर कोणच दिसत नाही ना. ऑफिसचं टायमिंग काहीतरी फिक्स असायला पाहिजे ना. असेल की काय? ऑफिस उघडते 10:15 वाजता. किती वाजता उघडलं आज ऑफिस? हां, आलो होतो मी पावणेनऊला आलो होतो. बाहेर गेलो होतो मेडिकलला गोळ्या आणायला. बरं बरं. ऑफिस उघडं होतं का बंद होतं? नाही, ऑफिसला कुलूप घालून गेलो. कुलूप घालून गेला होता. आणि परत आलो. गाडीकरूंच्या लाभार्थ्यांना सांगून दिलं होतं येतो मी. बरं बरं बरं. ठीक आहे. काय उचलत नाहीत? बिझी लागायला येतो. त्या निरोप दिला आहे का? हालचाल रजिस्टरवरती काय लिहून गेलेत? विचारतो. मला पण माहिती नाही. सर आता करे सर बाहेर गेले. हां, मला माहिती ते असेल. कुठे गेले? काय हालचाल रजिस्टर असेल घेत आहे तुम्ही? काम आहे ना ते फंडात गेलं असेल. बरं. ओके. इथं कोण आहेत CDPO? उदावी सर. काय पूर्ण नाव काय त्यांचं? उदावी. काय त्यांचं टायमिंग काय आहे ऑफिसचं? किती वाजता त्यांनी असणं अपेक्षित आहे? तसं काय सर अधिकारी त्यांना आम्हाला एवढं काय करे सर नाही. म्हणजे कधी पण येऊ शकतात, कधी पण जाऊ शकतात. कामाचं याच्यानुसार असेल त्यांचं. काय आहे? हां. बरं, त्यांना कुठं बाहेर जायचं असेल, काय जायचं असेल तर ते कुठं मेन्शन करतात, काय करतात? तुम्हाला काही कल्पना? नाही, मला एवढं काही ते करे सर नाही. बरं. करे सर कुठं आहेत? ते आता ट्रेझरीत गेले का? ट्रेझरीत गेले. तुमच्या पुढे गेले. बरं बरं बरं. गेले की करे सर म्हणतात. ठीक आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. पण याबाबतचे खरे कारण शोधण्यासाठी कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची आम्ही वाट पाहिली तरी त्याही कार्यालयात काही भेटल्या नाहीत. 10-20ला केवळ एक कर्मचारी आणि सर्वत्र मोकळ्या खुर्च्या असे या कार्यालयातील चित्र होते. ICDS नागरी विभागाच्या कार्यालयात देखील अधिकारी हजर नव्हते. प्रत्यक्ष फील्ड व्हिजिटला असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्यक्ष कार्यालयात येऊन ते फील्ड व्हिजिटला गेले की परस्पर गेले हा सरकारी कागदपत्रांवरून संशोधनाचा भाग आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा वेळ हा त्यांचा वैयक्तिक वेळ नसतो. त्यांनी त्यांचा 1-1 मिनिट जनतेच्या प्रश्नासाठी खर्च करणं अपेक्षित असतं. कार्यालय जितकं लेट उघडलं जातं तितका जनतेचा वेळ वाया जातो. या नागरिकांनी सदर बाब विभागीय आयुक्त संजय माने यांना देखील कळवली. त्यांनी चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय. नागरिकांच्या विकासासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रशासनामध्ये शिस्त आणण्यासाठी विशेष लक्ष देत आहेत. भाजप प्रणित महायुती सरकारच्या लाडक्या बहीण या योजनेतून महिलांना चांगली मदत होतीये. पण प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी मात्र शिस्तभंग करून सरकारच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचं काम करत असल्याचं दिसत आहे. इतरही कार्यालयांमध्ये हीच स्थिती असण्याची शक्यता आहे. या बेशिस्त कर्मचाऱ्यांविरोधात तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.